एका गावामध्ये दोन चांगले मित्र होते. त्यांच्या मैत्रीच्या चर्चा संपूर्ण गावभर रंगलेल्या असायच्या. प्रत्येकाला वाटायचं की मैत्री असावी तर अशी. त्यांच्या मैत्रीच्या चर्चांमध्ये एक दिवशी कुणाची दृष्ट लागली म्हणा किंवा काळाचा फेरा आला आणि त्यातला एक मित्र गेला. मित्राची निधन वार्ता कानावर पडल्यावर दुसरा मित्र त्याच्या प्रेताजवळ पोचला. ढसाढसा रडायच्या ऐवजी त्याच्या समोर बसून हसायला लागला. संपूर्ण गावाला आश्चर्य वाटलं की हा हसतोय काय. यांच्या मैत्रीच्या चर्चा संपूर्ण गावभर असलेल्या असायच्या आणि हा याच्या प्रेतावर हसतोय. हे बघून सगळ्यांना आश्चर्य वाटलं म्हणून त्यातल्या एकानं पुढे जाऊन विचारलं, बाबा काय झालं, कशासाठी हसतोयस? तेव्हा तो म्हणाला की अहो, हाच मित्र माझ्या आयुष्यात होता की जो मला कायम सांगायचा की हस. किती संकट येऊ देत, किती दुःख येऊ देत, किती यातना येऊ देत, किती वेदना होऊ देत, तू हसत राहायचंस. मित्रांनो, त्या मित्राला त्याची वेळ गेल्यावर, त्याचा मित्र गेल्यावर कळालं की ह्या मित्राचं आपल्या आयुष्यातलं स्थान काय होतं. लक्षात घ्या, तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या जगण्यामध्ये तुमच्या चेहऱ्यावर आनंद यावा, तुम्ही हसावं, तुम्ही सदैव हसत राहावं. म्हणून लढणारी, तुमच्या हसण्यासाठी प्रयत्न करणारी माणसं बोटावर बोजण्यासारखी असतात. त्यांना जपा, आपल्याला नक्की आयुष्याचं मर्म कळेल. श्री स्वामी समर्थ.